नमस्कार. सुदगील संवाद अंबट गोड या चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आम्ही हा जो चॅनल सुरू केलेला आहे याचा उद्देशच नेमका असा आहे की आपल्या शहरातील जे कर्तृत्ववान नागरिक आहेत, कर्तृत्ववान व्यक्तिमत्व आहेत, यांचा एक सन्मान झाला पाहिजे. त्या सन्मानासाठी एक व्यासपीठ निर्माण केलं पाहिजे. ह्या उद्देशाने आम्ही हा सुदगील संवाद अंबट गोड चॅनल सुरू करीत आहोत. आणि या चॅनलमध्ये आज आपण आमंत्रित केलेले सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व असलेले डॉक्टर प्रशांत पाटील सर. आपलं हार्दिक स्वागत. मी डॉक्टर प्रशांत पाटील, प्रोफेशनली मी रेडिओलॉजिस्ट. कल्याणमध्ये 23 वर्षापासून प्रॅक्टिस करतो. माझं स्वतःचं निदान डायग्नोस्टिक सेंटर आहे जिथे सोनोग्राफी आणि एक्सरेची फॅसिलिटीज आहेत. मी महाराष्ट्र स्टेट रेडिओलॉजी असोसिएशनचा आता प्रेसिडेंट आहे आणि मी IME कल्याण, इंडियन मेडिकल असोसिएशन कल्याणचं मी पास्ट प्रेसिडेंट 3 वर्ष होतो. आणि तुमच्या सर्वांच्या माध्यमातून मी कल्याणमध्ये बऱ्याच सामाजिक कार्यामध्ये ॲक्टिव्ह असतो. सुदगील संवाद अंबट आणि गोड चॅनलच्या माध्यमातून आज मी जोडलं गेलो. माझ्या खूप खूप शुभेच्छा त्यांना. थँक्यू सर. सर, मी आल्यापासून हे पुस्तक पाहतोय. या पुस्तकावर लिहिलेलं बरोबर आहे का चुकीचं? मला म्हणजे शंका आहे थोडंसं ते टायटल वरनं. 10 ऑगस्टला ऍक्च्युली माझा 50वा वाढदिवस होता आणि त्या वाढदिवसाने मला खूप काही सरप्राईज होते. त्या सरप्राईज मधला हा एक भाग आहे की माझी मिसेस डॉक्टर सोनाली पाटीलनी ती संकल्प होती की हा पुस्तक लॉन्च करायचं. त्याच्यात 50 मित्रांचे माझ्यावरती आर्टिकल्स आहेत. त्याच्यात डॉक्टर श्रीकांत शिंदे, आपले खासदार डॉक्टर विजय सूर्यवंशी सर, कोकण विभागीय आयुक्त इंदुराणी जाखड मॅडम, अभिनव गोयल सर आणि इतर बरेच मान्यवर त्याच्यात आहेत ज्यांनी या पुस्तकात आपल्या माझ्याबद्दल लिहिलेलं आहे. तुमच्या वाढदिवसाची गिफ्ट खूप सुंदर दिलेलं आहे तुमच्या. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. येस, थँक्यू व्हेरी मच. आपण सुरुवात करूया सर पुढे. आता आपण विचारूया सर, आपलं बालपण कशा पद्धतीने केलं, त्याच्या काही किस्से किंवा गमती जमती आम्हाला ऐकायला आवडतील. माझा जन्म नाईक हॉस्पिटल मुरबाड रोडला झाला, बाईचा पुतला जुनाचे. आणि 17 वर्ष माझं आयुष्य पोलीस लाईन जी मच्छी मार्केट शाडोकीचे तिथे गेलं. इतर मुलांसारखंच माझं बालपण होतं. आम्ही 1 रूम किचन मध्ये राहायचो. बाबा जेव्हा पोलीस कॉन्स्टेबल होते, महात्मा फुले अन्सारी चौक हे सर्व त्यांचं वर्किंग प्लेस होतं. आणि इतर मुलांसारखं माझी आई खूप स्ट्रिक्ट होती. त्याच्यामुळे 10 महिने मी घरात आणि 2 महिने म्हणजे एप्रिल मे आपलं समर वेकेशन असायचं तेव्हा फक्त मी पोलीस लाईनच्या पुरामुळे खेळायचो. आणि त्याच्यात मग आम्ही क्रिकेट, मग कबड्डी असो, लपाछुपी असो, विटी दांडू असो, हे असे गेम्स खेळायचो. गणपतीत नाचणं म्हणा, वेसिली दहीहंडी, हे सर्व जे आपण पारंपरिक खेळ होते ते आम्ही पोलीस लाईन करायचो. म्हणजे घरामध्ये एकंदरीत आईचा दबदबा होता. आईचा दबदबा होता. जे वडील पोलीस असेल देखील. क्या बात आहे सर. सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला म्हणायचं की पोलीस लाईन मधला तुमचा जन्म, तुमचं एकंदरीत तुम्ही म्हणाले 1 रूम किचन मध्ये राहणं, म्हणजे सर्वसाधारण लाईफ. तर म्हणून सर डॉक्टर होण्याची प्रेरणा कशी काय मिळाली तुम्हाला? नाही, खरं मी पहिले खाकी युनिफॉर्मकडे काय अट्रॅक्टेड नव्हतो. सॉरी, व्हाईट युनिफॉर्मकडे अट्रॅक्टेड नव्हतो. कारण कसं होतं, बाबा पोलीस खात्यात असल्यामुळे लहानपणापासून खाकीकडे प्रचंड आवड. आणि बाबांची जी परेडची तलवार वगैरे असायची ती घेऊन मी स्वतः घरात बाबांची टोपी घालून परेड बीड करायची. क्या बात आहे. तर पहिल्यापासून मला पोलीस आणि IPS ऑफिसर होण्यासाठी मला खूप आवडायचं. आणि ते जसं पिक्चर मध्ये आपण बघायचो तसं मला असं वाटायचं की या समाजाला सर्व गुंडांना मी अटक करणार आणि समाजात चांगलं, असं तेव्हा लहानपणी एक भावना होती. पण जेव्हा मी 12वी क्लिअर झालं तर बाबांचं फार इच्छा होती की मी डॉक्टर बनावं. कारण बाबा म्हणायचं नाही, पोलीस खात्यात नाही यायचं, डॉक्टर बनायचं. आणि मग माझा MBBS MJ मेडिकल कॉलेज कामोठे न्यू बॉम्बेला माझं ऍडमिशन झालं आणि डॉक्टर बनण्याचा प्रवास सुरू झाला. पण तरी पण ते खाकीवरचं प्रेम काही कमी झालं नाही. मग तरी मला ते IPS व्हायचं हे माझ्या मनात होतच. पण मग मी इंटर्नशिप मध्ये बेसिकली, तेव्हा आपल्या महाराष्ट्रात कसं MPS, UPSC आणि MPSC एवढं कल्चर नव्हतं, क्लासेस कुठे असतात हे. तेव्हा त्या 99 तेव्हाचा काही जमाना नव्हता. मग शेवटी मग मला एक कल्पना, मला कोणी सांगितलं की दादाजी कोंडे स्टेडियम ठाण्याला तिथे गोखले सर आहेत जे मुलांना फ्री शिकवतात UPSC. मला वाटतं गोखले सर म्हणजे सर बिर्ला कॉलेजला होते का ते? चिंतामणी गोखले असं त्यांचं नाव होतं. तर ते फ्री मध्ये शिकवायचे म्हणून मी त्यांना भेटलो, त्यांना झालं. पण तेव्हा बाबांची पोस्टिंग कापूरवाडीला होती.
आणि माझं 3 महिने त्याच्याकडे सर्व ट्युशन चालू होतं आणि ते बाबांचे मित्र निघाले आणि बाबांचे मित्र निघाले. तर बाबांना म्हटलं अरे असं माझी बॅच खूप चांगली आहे, वकील आहेत, डॉक्टर आहेत, बरेच होते, कल्याणचा एक डॉक्टर पण येतो. बाबा बोलला कोण? ते बोलला डॉक्टर प्रशांत पाटील. आणि बाबांना तिथे समजलं की मी ट्युशनला नको जातो. आणि मग त्या रात्री बाबा आले, त्यांनी रागवले, एक खाणाखाली पण मारली आणि तिथून खाकीचा प्रवास संपला. आणि मग पुढे मग मला मेरिटवरती मग केम हॉस्पिटल भेटलं रेडिओलॉजीला आणि पोस्ट ग्रॅज्युएशन झालं रेडिओलॉजी. पण लहानपणी तुम्ही असे खोडखोड मस्ती करून होतात का अभ्यास सिन्सिअर? शाळेत वर्गात पहिला येणारा मुलगा, पहिला बेंचवर बसणारा मुलगा, कुठल्याही मुलीकडे न बघणारा वगैरे असा होता का? नाही, बेसिकली दोन्ही कॉम्बिनेशन होते. म्हणजे मला युजली सेकंड रँक असायचं, फर्स्ट रँक युजली असायचं. फर्स्ट रँक डॉक्टर आपली ती पण डॉक्टर झाली, डॉक्टर भाग्यश्री पाटील, आणि माझं सेकंड रँक युजली असायचं. आणि मस्ती पण तेवढीच असायची. म्हणजे माझं जे आमचे कॅलेंडर असायचे स्कूलचे, त्याच्या ऑलमोस्ट रिमार्क्स टीचरचे टॉकिंग, ऑलवेज टॉकिंग, नॉटी बॉय, असं सर्व ते कॉम्बिनेशन दोन्ही होतं. अभ्यास पण असायचा आणि मस्ती पण. तुम्ही आता म्हणाला एमजीएम कॉलेजला तुमची ऍडमिशन झाली कामोठ्याला, तर एमजीएम कॉलेजला तुमची ऍडमिशन झाल्यानंतर तुम्हाला असं म्हणजे त्या काळी मेडिकल कॉलेजला गेल्यानंतर पहिला असा का अनुभव आला का, असा किंवा भीती वाटली किंवा काय? कल्याण म्हटल्यानंतर थोडंसं हो, मी थोडं बेसिकली काय होतं, जेव्हा आपण एमजीएम मेडिकल कॉलेजला मी जेव्हा गेलो, तर तिकडची जी मुलं असतात ती बरेच ठाणा आणि मुंबई साईडची असतात. आणि आपण कल्याणवरून जर जातो तर अजूनही ते असं तर फील करतो, कल्याण म्हणजे गाव, तर ते थोडं डिफरन्स फील व्हायचं. पण समोर कम्युनिकेशन मित्राबरोबर चांगलं झालं आणि नंतर मग त्यांनी मला चांगला ऍब्सॉर्ब केला. आणि आमची मोठी सुरुवातीला थोडंसं रॅगिंग झालं असेल मला. हा, थोडी रॅगिंग झाली, पण आमच्या तेवढी रॅगिंग डेंजर नव्हती, पण थोडी रॅगिंग झाली. आणि त्याच्यानंतर मला ऍब्झॉर्ब झाला आणि एक आमचा चांगला ग्रुप झाला. म्हणजे कधी असं त्यांनी मला फील नाही केलं की तू कल्याणचा आहे की असं. कल्चरल ऍक्टिव्हिटीमध्ये वगैरे तुम्ही भाग घ्यायचे? नाही, युजली नाही. मी नेहमी अभ्यासात तेवढा असायचं, पण कॉलेज लेवलला मी नेहमी बॅक साईडलाच राहायचो. अच्छा. म्हणजे अभ्यासाचा ताण तणाव, मेहनत ही सगळी त्यावेळेला तुम्हाला, कारण कसं आत्ताच्या मुलांना बरंच काही वेगळ्या वेगळ्या गोष्टी मिळतात, पण त्यावेळेला तसं मिडल क्लास फॅमिली, त्यातून घरचं वातावरण, पोलिसांचं, आईचे तुमच्या म्हणजे शिस्त एकदम तगडी, मग त्यावेळेला कॉलेजला तुम्हाला म्हणजे त्या ताण तणावाला कसं काय सामोरं जावं? मला असं वाटतं ना की आता हे सर्व फॅड आले, काउन्सिलिंग आणि सायकेट्री वगैरे, सायकोलॉजिस्ट. आमच्या वेळी असं, तुमच्या वेळी आमच्या वेळी होतं की असं म्हणतात. मी आय एम व्हेरी ओपन बेसिकली, कारण कसं होतं आपला तो इरा होता जेव्हा तुमचा आणि आमचा सेमच इरा आहे. तर बेसिकली आई वडीलच आमचे काउन्सिलर होते. क्या बात आहे. कारण शेवटी आपण कुठे चुकतो आणि कुठे व्यवस्थित वागतो हे आई वडीलच सांगायचे. बरोबर. किंवा एखादा चांगले मित्र किंवा घरातले अजून नातेवाईक आपले जे असतात ते करायचे तेव्हा. आणि तो रिस्पेक्ट पण आपण ठेवायचं. आपले आई वडील सांगतात ते आपल्या हिताचेच आहेत. बरोबर आहे. नेहमी कधी थोडे डिफरन्स असतील, पण शेवटी आपण आई वडिलांच ऐकायचं. आणि त्यावेळेला मोबाईल मध्ये आपला गुगल गुरुजी नव्हते, हो, म्हणून त्याच्यावेळी तो डिसिप्लिन जो होता ना, फॅमिली डिसिप्लिन, तो फार महत्वाचा होता. आणि आता प्रॉब्ली तो लॅक होत चाललाय. आणि आता आई वडीलला डिपेंड झाले काउन्सिलिंग सेंटर्स. हो, जरा मुलं अभ्यास करत नाही की चला काउन्सिलरकडे. बरोबर आहे. मला आणखीन एक सांगायचं की एमबीबीएस मध्ये तुम्हाला असं काही व्यक्तिमत्व किंवा असं काही भेटलं का की तुमच्या आयुष्याला एकदम टोटली कलाटणी मिळाली, किंवा तुम्हाला असं वाटलं की खरं यार आपण ह्या अँगलनी पण विचार, कारण घरचं बॅकग्राऊंड डॉक्टर्सचं नव्हतं, तुम्हाला कोणतरी तिथे असं गाईडलाईनला किंवा असं त्यांचं इन्स्पिरेशन मिळालं की मग त्याच्यापासून आपण काहीतरी करावं असं वाटलं का तुम्हाला? बेसिकली एमबीबीएसच्या वेळी काय झालं की ऍक्च्युली मला डॉक्टर, आता एमबीबीएसला गेल्यानंतर तिथे तर अभ्यास करणं स्वाभाविक होतं, म्हणजे आपल्याला एमबीबीएस कम्प्लीट करायचं. पण रेडिओलॉजी का घ्यायचं त्याच्यासाठी मला फार इन्स्पिरेशन होतं. म्हणजे माझी इंटर्नशिप जेव्हा चालू होती तर माझी सर्जरी पोस्टिंग होती. तर मी सर्जरी पोस्टिंग मध्ये वॉर्डमध्ये बसलो होतो आणि माझे प्रोफेसर डॉक्टर शर्मा हे आले आणि त्यांनी मला सांगितलं उद्या एक्झाम आहे मुलांची, तर एक्झामसाठी एक्सरेज काढून ठेव चांगले चांगले वेगवेगळ्या आजारांचे. तर तेव्हा मी ते व्ह्यू बॉक्स असतो त्याच्यात मी एक्सरे सर्व बघत होतो की कुठली ठेवायची परीक्षेसाठी वगैरे. आणि ते बघताना मला अशी जाणीव झाली की एका एक्सरेला बघून आपल्याला निदान करायचंय, या पेशंटला आजार काय. आता माझ्यासमोर पेशंट नाहीये, मला थोडीफार काही हिस्ट्री, पोटात दुखते एवढंच काहीतरी लिहिलेलं असतो तेवढंच, पण ते एका एक्सरे वरती मला पूर्ण निदान करायचं. तेव्हा हे फार चॅलेंजिंग ब्रांच आहे. बरोबर. तर मग तिथून माझा रेडिओलॉजी प्रवास झाला. मग मी तिथे ठरवलं की आपल्याला रेडिओलॉजी व्हायचंय.
आणि मग पुढे मला KM हॉस्पिटल भेटलं आणि तिथून माझं पुन्हा जडणघडण ऍज अ रेडिओलॉजी झालं. पण त्यावेळची एखादी अशी तुमची केस कुठली लक्षात आहे की तुम्ही निदान केलं आणि ते इतकं छान परफेक्ट झालं किंवा काय असं की त्याच्यामुळे जे आपल्याला एक जॉब सॅटिस्फॅक्शन म्हणतो ना, तशा पद्धतीची काय आठवण आहे एखादी तुमची? हा, MBS ला असताना युजली एक हेड इंजुरी होतं आमचं, म्हणजे इंटर्नशिप डेज मध्ये त्याला ऍडमिट केलेलं आणि माझे प्रोफेसर इव्हनिंग राऊंड आमचे असतात, ते राऊंड घेऊन ते गेले आणि राऊंड घेतल्यानंतर अचानक पेशंट एकदम व्हायलेंट झाला आणि आता हेड इंजुरीचा पेशंट आणि व्हायलेंट आणि आता काय करायचं, आपलं बिग बॉस पण इथे नाहीये. पण त्यावेळी मला जे ऍज अ डॉक्टर म्हणून सर्जरीमध्ये शिकवलं गेलं त्याचं औषध वगैरे आम्ही वापर केला, नर्स मदतीला होती आणि तो पेशंट आम्ही शांत केलं. आणि तो शांत झाल्यानंतर मग मी बॉसला इन्फॉर्म केलं की बॉस असं असं झालं, आम्ही हे गोष्टी केल्या. आणि मग तेव्हा माझ्या टीचरनी जेव्हा म्हटलं की प्रशांत, ऍक्च्युली बऱ्याचदा असं असतं की आम्हाला बोलवलं येतं की लवकर या सर, आणि मग आम्ही सांगतो तू तुझ्या प्रमाणे जे काही पेशंटसाठी करायचं ते केलं आणि त्याच्यामुळे तो पेशंट आता चांगलं काम झालं आणि स्टेबल झालंय आणि त्याच्यानंतर तू फोन केला, म्हणजे युआर ऑन राईट ट्रॅक. तर ती एक आठवण चांगली राहिली. बरं, हे तुमचं काम चालू असताना रेडिओलॉजिस्टचं मध्येच तुम्ही IMA चे प्रेसिडेंट वगैरे, म्हणजे काय, म्हणजे नेतृत्व कसं काय, जागृत कसं झालं तुमच्यातलं, लिडरशिप कशी काय जागृत झाली? मी IMA मध्ये ऍक्च्युली ऍक्टिव्ह होतो, पण खूप असं हे नव्हतं, म्हणजे ते बोलतो ना मग कार्यकर्ता म्हणून काम करायचं संघटनेचं, असं सगळं चालू होतं. पण कुठेतरी मला नेहमी वाटायचं की IMA इंडियन मेडिकल असोसिएशन कल्याण ही खूप मोठी संघटना आहे, पण त्या संघटनेचा जसं शहरात एक छाप असायला पाहिजे, म्हणजे जसं रोटरीला लोक ओळखतात, जायंट्सला ओळखतात, इनरव्हीला ओळखतात, पण IMA सच कोणाला माहिती नसतं. बरोबर. तर मला नेहमी वाटायचं की संघटनेचा जर छाप सोडायचं तर संघटनेचं समाजकार्य वाढायला पाहिजे. असोसिएशन विल ऑलवेज ग्रो विथ द सोशल वर्क. आणि मग त्या याच्यातून मग आम्हाला असं वाटलं की आपण जेव्हापर्यंत लाईक त्या संघटनेने काही मोठी पदं घेतली नाहीत तर आपल्याला ते काम संघटनेने करायला स्कोप नाही भेटणार. म्हणून मग 2018ला मग आमच्या संघटनेकडे मी सांगितलं की बाबा मला काम करायचं, एक मोठी जबाबदारी. मग संघटनेने मला सचिव म्हणून जबाबदारी दिली. तर ते 2 वर्ष मी सचिव म्हणून राहिलो आणि मग तिथून मग तो प्रवास झाला आणि मग पुढे मग 3 वर्ष अध्यक्ष म्हणून. युजली आमच्या IMA-कडे 1च वर्ष अध्यक्ष असतं, पण मग लोकांचं प्रेम आमच्या हायट्रिक केली कोर्समुळे शेवटी 3 वर्ष अध्यक्ष. पण मला खरं सांगायचं की IMA-चं अध्यक्षपद किंवा IMA मध्ये तुमचे जे काही सक्रिय सहभाग होता याच्यामुळे तुम्हाला तुमच्या व्यावसायिक जीवनामध्ये पण फायदा मिळाला असेल? बेसिकली मी त्या अँगलनी कधीच विचार नाही केला, कारण परिचय, मोठ्या लोकांची ओळख, एक परफॉर्मन्स लक्षात येतो, सिनियरच्या पण लक्षात की हा मुलगा खूप छान काम करतोय किंवा काही नाही, त्याचा फायदा. आज जेवढे सर्व लोक म्हणतात की माझी जी फेस व्हॅल्यू, पण बिकॉज ऑफ असोसिएशन. म्हणजे संघटनात्मक जेव्हा आपण काम करतो तेव्हा 4 लोक आपल्याकडे पाहत असतात की अरे 10 लोकांमध्ये हा एकच माणूस जरा ऍक्टिव्ह जास्त आहे किंवा खूप चांगल्या पद्धतीने हँडल करतोय येणारी परिस्थिती वगैरे, आणि त्याचा फायदा तुम्हाला दैनंदिन जीवनामध्ये तुमच्या. नॉर्मली माझं नेहमी म्हणणं असतो की संघटना वाढली की माणूस वाढतो. एक्झॅक्ट. सर, मला आणखीन एक अशी शंका अशी येते की मेडिकल फील्डला कसे फार चॉईस आहेत, तर रेडिओलॉजिस्टचं त्याच्यामधलं काय महत्व काय असं? रेडिओलॉजिस्ट म्हणजे सर्वात महत्वाचा घटक पूर्ण ट्रीटमेंट पार्ट्समध्ये. कारण कसं असं जेव्हा डॉक्टर अडकतो, कारण डॉक्टर अडकतो म्हणण्यापेक्षा डॉक्टरकडे जेव्हा पेशंट जातो तो जातो पोटदुखी, ताप वगैरे सर्व सांगतो. आता त्याला बघून बरेच निदान लागतात की बाबा हे असू शकतो, हे असू शकतो, हे असू शकतो. पण मग ऍक्च्युअल काय, मग त्यासाठी मग रेडिओलॉजीचा रोल असतो. आता पोटदुखी आहे, मग स्टोन आहे, अपेंडिक आहे, मग तो रेडिओ सोनोग्राफी करणार किंवा CT स्कॅन करणार, MRI करणार, मग त्याच्यानंतर ते निदान येतात. मग त्या डॉक्टरला फायनल डायग्नोसिस रेडिओलॉजी देतं, बाबा तू हा प्रॉब्लेम आहे, आता याला ट्रीट करायचंय. हा महत्वाचा घटक. तसंच जर विचार केला तर आजकालची जी मुलं आहेत जे मेडिकल फील्डला येतात त्यांचे असणारे स्ट्रगल, म्हणजे नीट आली, PG आली, सगळ्या गोष्टी, तशा टाईपचे काही तुम्हाला स्ट्रगल्स त्यावेळेला काही होते का? नाही, आम्हाला बेसिकली आमच्याकडे हे नीड्स वगैरे नव्हते, कारण आमचं ऍडमिशन युजली MBBS मार्क्स व्हायचं. आमच्याकडे मेडिकल ऑफिसरशिप ऍड झालेलं, या गावा ठिकाणी जाऊन 1 वर्षाचं बॉन्ड करून मग आम्ही पोस्ट ग्रॅज्युएशनला जायचो आणि मग नंतर परत एक बॉन्ड असेल. पण
मी आमच्या इथे मी एक्झाम्स नव्हते, नीट UG PG नव्हते. पण मग आता ही सगळी चालू आहे या पद्धतीने, म्हणजे थोडक्यात म्हणायचं व्यावसायीकरण झालेलं आहे. ऍडमिशन्स घ्या किंवा क्लासेस घ्या, काउन्सिलर घ्या, या सगळ्या गोष्टी. ह्याच्यावर तुमचं वैयक्तिक असं काय मत येते किंवा काय हे योग्य आहे का नाही असं काय? माझं अजूनही वैयक्तिक मत आहे की ना, जुनी जी सिस्टम होती ती चांगली होती. आणि कसं होतं की त्याच्यात आहे ना, तुम्हाला बेसिकली ऍडमिशन प्रोसेस पण इझी होती. नीट UGने मला वाटतं थोडं कॉम्प्लिकेशन जास्त वाढले. आणि ज्या प्रकारे दरवर्षी काही ना काही एक प्रॉब्लेम इरेक्ट होतं की बाबा एखाद्या सेंटरमध्ये काय झालं तर ऑल इंडियाची मग प्रोसेस थांबते. बरोबर. मग त्या एक 70 मुलांसाठी पूर्ण भारताची प्रक्रिया थांबली. मग परत ऍडमिशन लेट होतं. पूर्वी 2 वर्षापूर्वी जो काही प्रकार घडला की त्याच्यामुळे या मुलांवर पण प्रेशर जास्त येतो. आमच्या वेळी पण असं होतं ना की आमच्या ऍडमिशन स्टेट लेवल व्हायचे आणि जे ऑल इंडियाचे असतात ते पण यायचे. तर एवढ्या अडचणी नव्हत्या. मला वाटतं पूर्वीचं सिस्टम बेटर होतं. आणि आता जर पाहिलं तर प्रत्येक पालकाला असं वाटतं की माझा मुलगा जो आहे किंवा मुलगी जी ती डॉक्टरच झाली पाहिजे. म्हणजे असा एक ट्रेंड आलाय की मोठ्या मोठ्या क्लासेसला टाकायचं, तिथे त्यांनी पॅकेज देतात, तिथे मग ते सगळ्या तयारी करून घेतात. पण त्यामुळे होतं असं सर की जास्तीत जास्त डॉक्टर्स जन्माला येत आहेत, जास्तीत जास्त डॉक्टरांची संख्या वाढते, पण मग तशी क्वालिटी पण मिळते का? नाही. कसं आहे, आता जर आपण एक बघितलं ना तर भारताची पॉप्युलेशन ज्याप्रमाणे वाढत चालली, बॉम्ब येते, तर तेवढ्या पॉप्युलेशन एवढे डॉक्टर लागले आपण अजून. पण ती डॉक्टरांची क्वालिटी आहे आता बेसिकली का गव्हर्नमेंट लेवलला जुने जे कॉलेजेस आहेत ते चांगले आहेत. काही नवीन कॉलेजेस गव्हर्नमेंटने चालू केले ते पण चांगले. पण त्याच्यात एक 10% कॉलेजेस आहेत की जिथे इन्फ्रास्ट्रक्चरच नाही. म्हणजे आता याच्यावरती सरकारने खरं बारकाईने लक्ष द्यायला पाहिजे. कारण आपल्याला कॉलेज नुसतं काढून उपयोग नाही किंवा बिल्डिंग उभी करून उपयोग नाही. आपल्याला तिथे टीचर्स पण पाहिजे चांगले. बरोबर. तुमचं इन्फ्रास्ट्रक्चर तसं डेव्हलप व्हायला पाहिजे, तुम्हाला हॉस्पिटल तसं रनिंग पाहिजे. तर एंड रिझल्ट तुमचा जो डॉक्टर तुम्ही समाजात पाठवणार आहात ते एक परिपक्व डॉक्टर पाठवायचं तुम्हाला. ते पूर्वीच्या काळी कसं होतं, मला चांगलं आठवतं की डॉक्टर्सकडे गेल्यानंतर ती छानशी ती औषधाची बाटली, त्याला ते खाकी कागदाचे ते 3 हे कटिंग केलेले 3 डोस आणि ते घेतलं की ओके व्हायचं. पण आता असं होतं की आपण भारी माप आपण गोळ्या औषधं सगळी घ्यायची, मग त्याची रिॲक्शन. इरा ऑलवेज इव्हॉल्विंग. हे कसं असतं की पूर्वी आपण मुलांना दोष देतो की मोबाईल बघतो. मला असं वाटत नाही की मुलांचा त्याच्यात काही दोष आहे, कारण आपण मी मोबाईल बघतो ते पण बघतात. ऍक्च्युली फक्त कंटेंट काय बघतात ते फार महत्वाचं. जुन्या काळी काय होतं, वॉकमॅन होतं. लोक वॉकमॅन घेऊन फिरायचे, तेव्हा पण लोक वॉकमॅन घालतात. त्याच्याबद्दल प्रॉब्लेम काय होतं, न्यूजपेपर होते. ठीक आहे, न्यूजपेपर चांगले होते, पण काही लोक म्हणजे बरेच लोक तर 3-3 तास न्यूजपेपर वाचण्यात घालवायचे ना. एक अक्षर वाचायचे. प्रत्येक पिढीची आपली एक जनरेशन टेक्नॉलॉजी आहे आणि ते त्याला अडॉप्ट होतात. फक्त मुलांमध्ये काय झालं की मोबाईलमुळे काय झालं, इझी वे ऑफ ऍक्सेसिबिलिटी झालं आणि त्याच्यामुळे काय होतं, ते अट्रॅक्शन एवढं वाढलं नाही की मला अजून बघायचं आणि त्याच्यावर तासन-तास जातात. तो मेन प्रॉब्लेम झालाय. ते वेळ वाया जातो, तो लागत नाही. आणि काय होतं, तुमचं सर्व काही वाचायला तुम्हाला मोबाईलवर भेटतो, म्हणून तुमचा स्क्रीन टाइम वाढतो. तर ते ऍक्च्युअली हेल्थ इश्यूज पण येतात. म्हणजे तुमची मान दुखणं, तुमचे खांदे, तुमचे बोटं दुखणं, हे युजली ऍज अ समाज आपण ते इग्नोर करतो. खरं बऱ्याच लोक आमच्याकडे एक्सरेला लोक येतात, तर यंग पोरं पण यायला लागले की त्यांचे मानेचे प्रॉब्लेम सुरू झाले, मणक्यांमधले वगैरे. आणि हा प्रॉब्लेम सर फार आता भेडसावायला लागलाय. आणि भविष्यात तर मला असं वाटतं खूप प्रॉब्लेम, म्हणजे गाडी चालवताना सुद्धा तो असा वाकडा तोंड करूनच चालवत असतो, त्याला त्याची जाणीव नसते आणि त्यातून खड्डे आले की आणखी कल्याण झालं. तर मोबाईलमध्ये दोष नाहीये, आपण किती वापर करायचं त्याच्यावरती फक्त नियंत्रण मुलांनी पण शिकायला पाहिजे. आता त्यांना आपण समजवतो, पण आता कसं असतं तो अट्रॅक्शन आहे आणि आता बरेच अवेअरनेस प्रोग्राम आपण करत असतो, पण शेवटी ते अवॉइड करता येत नाही. अशाच आपण विविध विषयावर गप्पा मारूया, पण पुढील भागात. तोपर्यंत धन्यवाद.